नमस्कार मंडळी. ब्लॉग आहे ना, काल आणि परवाचा आहे. आणि माझ्याकडे ना दूध नासलं होतं. दूध नासलं आणि अशा गोड गोड पदार्थ ना कोणी खात नाही, मलाच खावं लागतं. त्यामुळे मी जास्त करत नाही. तर म्हटलं हा ट्राय करून बघावा. पण खूप छान झाली ही रेसिपी. रसमलाई खूप चांगलं मॅश करून घ्यायचं खालच्या बाजूने हाताच्या. आणि त्यामध्ये मी थोडंसं हे घातले, आपलं गव्हाचं पीठ. आणखी गोळे करून घेतले आणि थोडंसं एक वाटी साखरेचा पाक केला. आणि त्यामध्ये ते गोळे मी शिजवले, मोठे झाले. आणखी दुधामध्ये थोडीशी साखर, वेलची, परत केसर टाकून ना थोडंसं दूध आटवून घेतलं मी. आणि मग हे गोळे आहेत ना, ते पाकातून काढून मी दुधामध्ये घातलेले आहेत. तर खूप छान झाली. थोडंच अर्ध्याच लिटरचं होतं ते. तर ते 10-12 गोळे झाले, खूप छान झाले. आणि ही मेथीची भाजी मी केली होती. कशी वाटली बघा आजची रेसिपी. तुम्ही पण ट्राय करत आहे. मी पण पहिल्यांदाच केलेली आहे आणि आम्हाला खूप आवडली सगळ्यांना. पण मुलांनी काही खाल्ली नाही आहे. मग अशाच रेसिपीसह परत भेटू. बाय, धन्यवाद. गोड पदार्थ खात नाहीत आणि खाणारे पाहिजे ना. खाणारे असल्याशिवाय काही करू वाटत नाही. आवड तर खूप आहे करायची, हे करा ते करा, पण खात नाहीत. मग मला सगळं एकटीलाच खावं लागतं ते. म्हणून मी जास्तीचं करायला नाही मदत. गोड रेसिपी गोड करायच्या चांगलं वाटतं, पण ते खाणारे नाही आहेत घरात. मुलं आली तर मी करते. बाय, धन्यवाद. झालं ना.